मी अतुल दिघे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ दक्षिण महाराष्ट्र आणि सल्लागार श्रमिक शेतकरी संघटना। शक्तिपीठ महामार्ग हा मर्यादित प्रवेश असलेला मार्ग असल्यामुळे स्थानिक जनतेला तो कोणत्याही प्रकारे उपयोगी असणारा मार्ग नाही। अशा स्थितीमध्ये हा मार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी छिनून घेणारा आहे। पूर वाढीस लागेल अशा पद्धतीचा हा मार्ग आहे। त्याचप्रमाणे जनावरांना विस्थापित करणारा, जंगलाची तोड करणारा हा रस्ता आहे। अशा प्रकारे पर्यावरणाचा नाश करणारा हा मार्ग आहे। हा मार्ग सामान्य जनतेचा हिताचा नसून नितीन लॉबी जे रस्ते देशभर बांधत आहे त्यातलाच हा नमुना आहे। जनतेच्या हिताऐवजी रस्ते बांधणाऱ्या लॉबीचं हित हे सरकारच्या डोक्यात असल्यामुळे असेच रस्ते तयार होत आहेत। त्याचप्रमाणे मध्य भारतातले खनिज दलालांकरवी मातीमोलानं परदेशात विकण्याकरता या रस्त्याचा उपयोग केला जाणार आहे। शेतकऱ्यांचे माल जो आहे तो स्वस्त दरात विकत घेऊन परदेशी पाठवण्याकरता या रस्त्याचा उपयोग होणार आहे। पण प्रत्यक्ष जनतेला, शेतकऱ्यांना मात्र उद्ध्वस्त करणारा हा मार्ग आहे। त्याच्यामुळे याला आमचा विरोध आहे। 18 तारखेला जो शक्तिपीठ विरोधी मोर्चा कोल्हापुरामध्ये होणार आहे त्या मोर्चामध्ये या रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या गावातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहे।